हेलो गाइस, गुड मॉर्निंग. आज ब्लॉग शूट करत आहे आणि चालले आहे स्कूलला. जोरान बोल. दीदीला आले भरपूर अशी झोप, त्यामुळे तिचा अवतार बघू शकता. तिला असं झालं का जागा झोपाव नाही दीदी. मग काय बोलायचं आहे का तुला? 2 दिवसानंतर काय आम्ही फिरायला जाणार आहे आणि दीदी बघू शकतो अशी खुश झालेली आहे तेवढ्याला. दीदी फिरायच्या बाबतीत एक नंबर आहे का. पाय व्यवस्थित ठेव. आता तिची व्हॅन येणार आहे, तुम्हाला दाखवते. इकडं बघा, गेला पाऊस. त्याच जोरात पाऊस झाला, त्यामुळे दीदीच्या डॅडीला आम्ही उठवलं, पण गेला पाऊस. आता दीदी खुशीत, कारण तिला ना आम्ही उठवत नाही. बघूया आता किती पिसाल नंतर. नाही आहे अजून पाऊस, पण आता गेला. आता दीदी आल्यावर भेटू. यस. सो हॅलो गाईज, आता मी घेतलंय स्वयंपाक करायला. सो भेल आणले मी, भेल आणि रात्री तोंडलीची भाजी आहे यांना आईने दिलेली. तोंडली नाही, कंट्रोल्यांची साय चालू. इथे साय काढून ठेवले मी तूप काढायला. एकीकडे भात, एकीकडे बाजूचा भात आणि एकीकडे तेल गरम केले. तर गाईज बघू शकता, इथे घेतलं आहे मी बर्फ. त्याच्यात मी टाकलेले 4 चम्मच तुपाचे आणि बघू शकता कशा प्रकारे मी मिक्स करत घेतलं. सो गाईज आज घेवर बनवत घेतलेलं, त्यामुळं मी आपल्या तुपाला आणि बर्फाला मिक्स करून मस्तपैकी एक सॉफ्ट असा बॅटर बनवायचा आहे, जेणेकरून आपला घेवर परफेक्ट बनतो. त्यामुळे बघू शकता मी कशी एकदम मिक्स करत घेतलं आहे आणि अशा प्रकारेच मिक्स करायचं आहे आपल्याला. बघू शकता आपलं मिक्सचर फेटून झालेलं आहे तुपाला. त्यानंतर तो बर्फ काढून फेकायचा आणि मग नंतर हलक्या हाताने असं एकदम सॉफ्ट करायचा. जास्ती पण नाही मिक्स करायचा, जेणेकरून त्याचा नाहीतर बटर होईल. त्यानंतर टाकायचं त्याच्यात मैदा. सो मी मला जेवढं बनवायचं होतं त्यानुसार मी घेतलेला. आणि ते 1 चम्मच बेसन. सो बेसन आणि मैद्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचा. सो बघू शकता कसं मी मिक्स करत घेतलं आहे. तर गाईज अशा प्रकारे मिक्स झाला ना की त्याच्याने एकदम थंड असा पाणी टाकायचा. आणि घेवर बनवायला थंडच पाणी लागतो. घेवर टाकताना सुद्धा बर्फाचे पाणी वगैरे घ्यायचं, तेव्हा एकदम परफेक्ट आणि मस्त असं होतं. सो हा मी आता पूर्णपैकी मिक्स करत घेतला आहे बॅटर आपला. त्यानंतर टाकलं थोडासा दूध. सो दूध पण थोडासा टाकायचा, जास्ती नाही. त्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आणि एका चालणीने चालून घ्यायचा हा बॅटर आणि जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा. त्यानंतर मी ठेवलेलं एकीकडे तेल आणि ते बघू शकता आपलं बॅटर. सो आस्ते टाकायचा. बघू शकता मी कशा प्रकारे टाकत घेतला आहे आणि तेल एकदम गरम लागतो. आणि एकीकडे मी बाउलमध्ये थंड पाणी सुद्धा घेतलंय. तर इथे बघू शकता आपला घेवर रेडी होत आहे. आणि गाईज त्या दिवशी सुद्धा मी बनवलेला, सो मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. एकदम परफेक्ट असे फर्स्ट टाइम ट्राय केलेले, पण एकदम परफेक्ट झालते. आणि कुठली वस्तू करायला घेतली ना परफेक्ट झाला नाही, एवढा बरा वाटतो ना. आणि त्याला एक साईडने
चाकूने पण सुद्धा हलवायचं, जेणेकरून घेवरला शेप पण येतो आणि खालते सुद्धा चिपकत नाही. तो गाईस इथे आपला घेवर मी बनवलेला आहे. आता बघूया कसं होतं. आतापर्यंत ते एकदम परफेक्टच झाले. निघताना व्यवस्थित निघला पाहिजे. बघू शकता आमची लाईट पण नाही, पूर्ण कालच पडले. त्या बलावर काय होणार आहे. शिजू द्या आता त्याला. शिजला ना व्यवस्थित काय होतं. असं तेल घ्यायचं. तुम्हाला तुपात बनवायचं असेल तुपातच बनवा. माझ्याकडे तूप पण अवेलेबल आहे, पण मी तेलातच बनवलं. तर चला आता त्याला गॅस थोडा कमी करू आपण. साईडने बघू शकता. फर्स्ट घेवर इज रेडी. खूप पतला झाले. आता नेक्स्ट दुसरा होतं जाड बनवून थोडा. इथे काढलेला आहे आपला घेवर. तर त्याला दुसरा ट्राय करूया. बस डोंगरमध्ये तयार होतं. चला याचं पटकन काढून देते ना मी टाकते तुम्हाला. सो गाईस इथे आपले घेवर रेडी आहे. आणि थोड्या वेळानंतर वापस बॅटर बनवून वापस थोडेसे बनवेल. कारण बाळासना पण देईन, म्हणजे पप्पाला माझ्या तिकडं बरं वाटेल त्यांना. फर्स्ट टाईम त्यावेळी पण खाते. मीच लाईफमध्ये फर्स्ट टाईम खालता. मी फर्स्ट टाइम खाल्लं. ते कुठून खाते. हां चालेल. भूक लागली थांबा. मी गाईस बाबूला जेवण भरवते आपल्या. इथे दीदी सुद्धा आले. हां इथे बाबूने केक लाईट पण गेलं. तर हे गाईज आमची लाईट गेले ना. आम्ही बघू शकतो सर्व इथं मंडळी बसलेली आहे. सो साहेबांनी सोफा जॉईन केले ना दीदीने. बघा आता सरकवला मागे. इथे बाबू आहे सरकवला. आता दीदीचा क्लासचा जायचा टाइम झालेला आहे. काय करतो का आता तुझ्या असं ढकलल तर. आऊ सर किती भारी येत आहे. तरी बाबू झोपत नाही. बाबूराला जागा. बाबूच्या बाई आम्ही बी जागी. अजून भांडी पण घासले. जेवण केले. जेवढं पण इथे ना इथंच बसून राहिलो. त्यांना झोपासाठी यावी एवढी मेहनत केली ना तोच काय झोपत नाही. ही आहे आमची साईट. मी कधी पण सध्या साईट आमच्या साईटवर गेल्या. ही आहे एवढी मोठी आमची साईट. बघू शकता आमच्या घरातून बिल्डिंग ब्लॉक्स. कधी जर जाऊ तिथे गेली ना तर दाखवून तुम्हाला आमचे बाबूचे फोटोशूट करायला आम्ही इथंच जातो. मस्तपैकी नजारा आहे. खाली बाबू झोपला पाहिजे. भरपूर वेळा तिकडंच जाऊन होतं ना. घेवर बनवलेत. अर्धे बनवायचे बाकी आहेत. थोडासा अजून बॅटर बनवेन ना. मग पक्षी पण बनवून घे ना. मग घरी पाठवून द्या पप्पाचा ना आमच्या. बघा ना बनवले मम्मीने. मैद्याचा पुरा खाला. मैद्याचा फ्लेवर आहे. मला ना वाटत मैद्याचाच फ्लेवर आहे ना त्याच्यात. मैद्याचं पहिलं बनवलं मैद्याचं. मैद्याचंच होतं. मग फ्लेवर का नाही आला. बेसन तू सांगतो. बेसन थोडंफार बेसन टाकलं तिला बेसनचाच फ्लेवर होता. सो आता अजून त्याच्यात साखरेचा पाक वगैरे बनवलं नाही ना. साखरेचा पाक रबडी बनवीन मस्त लावीन. तिला रबडी नाही पटत. तिला फक्त साखरेच्या पाकातले पटतात. सो आता नंतर बाबू झोपला का बनवून घेईन. नाही तर संध्याकाळची बनवायला लागते ना. मग खाऊ. लाईट किती वाजता येईल तुम्ही गॅस करा. किती वाजता फोन केला तेव्हा बोलले होते 6 वाजता. लाईट आज 6 वाजता येणार आहे. वैताग आले आम्हाला. मी तर मस्त ट्युशनमध्ये ट्युशनमध्ये गेले आणि तिथे पण गरम होते. हां
बघा आम्हाला फुटते ना मॅम मारते काय गाईज परवा आम्ही चालले गोकर्ण्याला. सो आज बॅगा वगैरे पॅक करून घेईल जेणेकरून राहिलेलं सामान ना याद येईल तसं उद्या भरत जाऊ आम्ही ना. मग एकदमच परवा उठून एक तर एवढं काम राहणार ना, पुन्हा डबे वगैरे बनवायला लागतील, भाकरी बजायला लागतील, दीदीचा टिफिन कारण दीदीला स्कूलला पाठवणार आहे आम्ही. सो ती स्कूलला गेली ना का झोपणार नाही. रोज ते स्कूलला गेली का झोपते ना मग उठते, पण त्या दिवसाला झोपणार नाही कारण की झोपली ना तर झोपूनच जाईल ना. मग अख्खा काम राहील माझा. मग ही गेली ना मग तेव्हापासून आस्ते सामान बनवायची सुरुवात करेन. भाज्या वगैरे कारेली वगैरे बघू आता काय न्यायचं आहे बरोबर ते सर्व बनवून घेईन. मग कधी पण फिरायला जाता मम्मी स्कूलला नाही पाठवत का. गेल्या वर्षी पण गेलती तू बेटा स्कूलला गेलती. गेल्या वर्षी पण हिला आम्ही स्कूलला पाठवलेला. इथे बघू शकतो नाटक बघा आमच्या बाबूचे केस बघा गाईच कसे कापल्यात यावी. कमेंट करून नक्की सांग कसे कापल्यात. मला तर नाही आवडले. पटले असते तर कमेंट मध्ये लिहा का आवडे बारीक कापल्यात. तुम्ही काय असे बोलताय. आवडले असतील तर त्यांचं करा, नाही आवडले असतील तर डाऊन करा. सर दीदी चालले क्लासला. आता आपण नंतर भेटूया. बाय. सो गाईज इथे बघू शकता मी केलेली रबडी बनवायला ठेवलेली. एकीकडे आपलं पूर्ण घेऊन रेडी आहेत मस्तपैकी आणि एके साईडला साखरेचा पाकसुद्धा करून रेडी केलेला आहे. सो आता पूर्ण दुधाला आपल्या आटून मस्तपैकी त्याची रबडी तयार करून घेते. आणि बघू शकता अशा प्रकारे हलवत राहायचं असतं जेणेकरून पटकन होईल. ऐकर झोपेतून उठे रागावले. कोणत्या रागावले. सो गाईज आपलं ऑलमोस्ट सर्व डन झाले. इथे बघू शकता रबडी सुद्धा आपली रेडी आहे मस्तपैकी. आणि इथे साखरेचा पाक नंतर मस्तपैकी करून घेऊ. गाईज बघू शकता त्याचा रंग भरपूर पैसा असा आहे. इथे जशा नकली इथे जशा इथे रॉनी ऐकर गाईज बघू शकता रॉनी बाय इथे दीदीने घेतले मॅगी खायला. सो गाईज हिला सांगा मॅगी चांगली नसतं. आता लास्ट टाइम देणार आहे त्यानंतर मॅगी नाही देणार. नाही मॅगी खायची असते दर्शून आमचा खायचं असतं. हां यानं चोपाडा द्यायला लागेल कारण की ऐकत नाही पोरा त्यामुळं. आणि पोरांना हिने कार्टून लावायचा ते आमचे ब्लॉग बघत राहिले. मग ती रात्री कशी रिमोट पण चालत नाही. रिमोटला बी काय झालं. सो चला भाज्या बनवते ना भेटते. सो गाईज इथे आपली मेथीची भाजी रेडी आहे. साईबाम पुटली आणि इथे आमची दीदीला मला बटाटा सो ते पण रेडी आहे. आणि आता चालली मी भाकरी भिजायला. सो चला भाकरी भिजायला भेटते. 8:30 वाजलेले आहेत. चला बाय बाय. तर हे काय जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. आणि इथे बघू शकता मी पूर्ण असं क्लीन केलेलं आहे. सो याच्यात आहे साखरेचा पाक, याच्यात आहे रबडी ते आपले घेवर आणि याच्यात भाज्या आहेत त्या उद्याच्याला ठेवल्यात कारण की राहिलेल्या ना. चला आजच्या ब्लॉगचा एंड डिटेल्स करते. कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं ते. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.